सर्व धम्म बंधू भगिनींना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे. या ग्रंथाच्या परिचयाचे 6 भाग संपन्न झाले असून आजचा 7वा भाग आपण सादर करीत आहोत. बुद्धांची पुनर्जन्म संकल्पना हा आजच्या 7व्या भागाचा विषय आहे. विषयाचे अथवा शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या परिचयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4 प्रश्न दिलेले आहेत त्यातील आत्मा, कर्म व पुनर्जन्माच्या सत्यतेबाबतचा हा 3रा प्रश्न आहे. या प्रश्नातील आत्मा, कर्म या भागाचा आपण अभ्यास ऑलरेडी 5व्या आणि 6व्या भागात केलेला आहे. इथे आपण बौद्ध धम्मातील पुनर्जन्म या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. धम्मबंधू भगिनींना विनंती आहे की शांतपणे पूर्ण लक्ष केंद्रित करून संपूर्ण प्रवचन ऐकावे. मी जमेल तेवढा सोप्या, सुटसुटीत व साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इतर धर्मातील संकल्पना आणि बौद्ध धर्मातील पुनर्जन्माच्या संकल्पना या वेगळ्या आहेत. असे असले तरी आपण इतर धर्मातील संकल्पनाचा इथे कोणताही संदर्भ घेणार नाही, उल्लेख करणार नाही अथवा कोणताही शेरा मारणार नाही. इथे फक्त पुनर्जन्म सिद्धांताबद्दल बुद्धांची नेमकी भूमिका व स्पष्टीकरण काय आहे फक्त आणि फक्त त्याचाच अभ्यास करणार आहोत. ही आपल्या अभ्यासाची मर्यादा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्म सिद्धांताबद्दलची भूमिका द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये मांडलेली असतानाही सुरुवातीलाच परिचयामध्ये वाचकांना स्वतंत्र अभ्यास या विषयाचा करायला सांगितलेला आहे. त्याचा उद्देश हा की पुनर्जन्म सिद्धांताच्या बाबतीत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण न होता बुद्धांचा पुनर्जन्म सिद्धांत कसा उपयुक्त आहे हे अधिक स्पष्ट प्रत्येकाला व्हावं या दृष्टिकोनातून हा अभ्यास आपल्याला करायला सांगितलेला आहे. हा जो विषय आहे तो एकूण 10 मुद्द्यामध्ये छोट्या मांडलेला आहे मी. त्यातला पहिला मुद्दा आहे की आत्मा, कर्म व पुनर्जन्म याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. दुसरा मुद्दा आहे की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का. तिसरा मुद्दा आहे की बुद्धांच्या पुनर्जन्म संकल्पनेचे 2 भाग. चौथा मुद्दा आहे पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4 घटकांचा पुनर्जन्म. 5वा मुद्दा आहे की भौतिक व मानसिक घटकांचे जसेच्या तसे मिश्रण बुद्धाला मान्य. मृत्यूचे 2 नेमके कुठले अर्थ आहेत हा 6वा मुद्दा. 7वा मुद्दा बुद्ध शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतात पण आत्म्याचे मानत नाहीत. 8वा मुद्दा गूढ गोष्टीबद्दल बुद्ध कोणतेही स्पष्टीकरण देत नाहीत. आणि 9वा मुद्दा बुद्धांचे जे भाकीत आहे आणि मैत्रेय बुद्धाची जी चर्चा आहे त्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. आणि पुनर्जन्मासंबंधी मिलिंद प्रश्नामधलं एक उदाहरण जे आहे ते तुमच्यासमोर सादर करणार आहे. पहिला मुद्दा कोणता आहे तर आत्मा, कर्म आणि पुनर्जन्माबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका इंट्रोडक्शनमध्ये दिलेली आहे. आपण 5व्या, 6व्या आणि 7व्या भागात ही भूमिका सातत्याने दिलेली आहे. ही का दिलेली आहे तर या तिन्ही विषयांचा मिळून हा एक प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. पण या एका प्रश्नाचे 3 भाग आपण केलेले असल्यामुळे आपण आत्म्याची स्वतंत्र चर्चा केली, कर्माची स्वतंत्र चर्चा केली आणि आज आपण पुनर्जन्माची सुद्धा स्वतंत्र चर्चा करतोय. म्हणजे ह्या तिन्ही कन्सेप्ट प्रत्येकाला एकदम क्लिअर व्हाव्यात, स्पष्ट व्हाव्यात की बौद्ध धम्मामध्ये याची नेमकी काय भूमिका आहे त्या दृष्टिकोनातून केली. म्हणून काही लोकांना वाटेल की हे रिपीट आहे, परंतु त्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकर परिचयातील 3ऱ्या प्रश्नाबाबत लिहितात की 3रा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या सत्याबद्दलचा आहे. बुद्धाने आत्म्याचं अस्तित्व नाकारले आहे पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो की जर आत्मा नाही तर कर्म कसा असू शकेल, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल. हे गोंधळ करणारे प्रश्न आहेत. बाबासाहेब म्हणतात बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द नेमके कोणत्या अर्थी वापरले. त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्यांनी वापरलेत काय. असे जर असेल तर मग ते नेमके कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत
त्याच अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा स्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंट्रोडक्शनमध्ये म्हणतात. आता पुनर्जन्म म्हणजे या संकल्पनेमधला जो पहिला मुद्दा आहे की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का आणि बौद्ध धम्मामध्ये पुनर्जन्म कोणाचा? पहिला मुद्दा आहे की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का? तर प्रश्न असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का याचे उत्तर होय असे आहे. परंतु जरी भगवान बुद्ध पुनर्जन्म मानत असले तरी भगवान बुद्धांचा पुनर्जन्म मानण्याचा आणि जे इतर धर्म पुनर्जन्म मानतात त्यांचा दोघांचाही आधार मात्र समान नाही. प्रथमतः ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. काही लोक बुद्धाच्या पुनर्जन्माच्या आधाराकडे दुर्लक्ष करून बुद्धांची आणि इतर धर्मांची पुनर्जन्माची संकल्पना समान असल्याचा अपप्रचार करतात. हा अपप्रचार मुद्दाम व हेतुपुरस्सर असल्याचे सुद्धा स्पष्ट होते. यापासून प्रथम सावधानी अनुयायांनी बाळगली पाहिजे. ही सावधानी बाळगण्यासाठी बुद्धाची पुनर्जन्माची संकल्पना व आधार याचा व्यवस्थित अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आता बुद्धाच्या पुनर्जन्म संकल्पनेचे दोन भाग होतात. एक वस्तूंचा पुनर्जन्म आणि दुसरा व्यक्तींचा पुनर्जन्म. अतिशय लक्षपूर्वक ऐका की बुद्धाच्या पुनर्जन्म संकल्पनेचे किती भाग? दोन. पहिला भाग कुठला? वस्तूंचा पुनर्जन्म आणि दुसरा व्यक्तींचा पुनर्जन्म. आता पुन्हा यातून प्रश्न निर्माण होतोच की कोणत्या वस्तूचा पुनर्जन्म बुद्धाला अभिप्रेत आहे आणि कोणत्या व्यक्तीचा पुनर्जन्म बुद्धाला अभिप्रेत आहे? या अभ्यासासाठी किंवा या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे दोन्हीही प्रश्न स्वतंत्रपणे चर्चेले जाणं आवश्यक आहे. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे. कारण आत्तापर्यंत या दोन्हीही प्रश्नांना एकत्रित केल्यामुळे मोठा गोंधळ उत्पन्न निर्माण झालेला आपल्याला आढळतो. आणि म्हणून आपण पहिला भाग घेऊया की कोणत्या वस्तूचा पुनर्जन्म बुद्धाला अभिप्रेत आहे याचं स्पष्टीकरण पहा. अतिशय लक्षपूर्वक ऐका. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. 1 पृथ्वी, 2 आप, 3 तेज, 4 वायू. म्हणजे जगातला प्रत्येक माणसाचं शरीर जे आहे ते पृथ्वी, आप, तेज, वायू. पहिला भाग की कोणत्या वस्तूंचा पुनर्जन्म म्हणजे बुद्धांना कोणत्या वस्तूंचा पुनर्जन्म अभिप्रेत आहे त्याचं स्पष्टीकरण अतिशय लक्षपूर्वक ऐका. हा विषय छोटाच आहे परंतु तो समजला तर ठीक, नाही तर डोक्यावरून जाऊ शकतो. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. 1 पृथ्वी, 2 आप, 3 तेज आणि 4 वायू. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 घटकांचा किंवा या 4 धातूंचं माणसाचं शरीर बनलेलं आहे. याचं स्पष्टीकरण आपण अगोदरच्या भागामध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. इथं फक्त एवढाच मेसेज घ्या की माणसाचं जे शरीर आहे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 घटकांनी बनलेलं आहे. मग आता प्रश्न पुन्हा निर्माण होतो यातून की मनुष्य मृत झाल्यानंतर त्याच्या पृथ्वी, आप, तेज व वायू या 4 भौतिक घटकांचं नेमकं काय होतं? मृत शरीराबाहेर ते मृत होतात का 4च्या 4 घटक? बुद्ध म्हणतात नाही. ते 4 घटक पदार्थ आकाशात समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत, त्यात मिसळून जातात. पृथ्वी हा घटक निसर्गातील पृथ्वी धातूत मिसळतो. आप म्हणजे पाणी हा घटक पाणी धातूत मिसळतो. तेज म्हणजे अग्नी या अग्नी धातूत मिसळतो आणि वायू म्हणजे हवा या हवेमध्ये 4था घटक मिसळतो. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहास मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. म्हणजे भगवान बुद्धांच्या म्हणण्यानुसार इथे वस्तूंचं पुनर्जीवन
होतं, वस्तूंचं पुनर्जीवन होतं. समजलं नाही तर पुन्हा पुन्हा ऐका. याच्यातला दुसरा मुद्दा असा की या 4 घटकातून निसर्गाची पुनरावृत्ती कशी होते किंवा या घटकातून पुनर्निर्मिती कशी होते याचंही स्पष्टीकरण लक्षात घ्या. भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानानुसार प्राण्यांच्या अस्तित्वाचे 4 घटक पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 घटक मृत शरीराबरोबर मरत नसून आकाशातील तरंगणाऱ्या समान पदार्थांच्या समूहामध्ये मिसळून जातात. यातूनच नवा जन्म घडतो. हाच भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा पुनर्जन्माचा अर्थ आहे. मी वरही तो सांगितला, खाली तो सांगितला. तुम्हाला वाटेल की रिपीट का केलं, तर रिपीट करण्याचा कारण असं आहे की जन्माच्या वेळी हे जे 4 घटक आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू हे आपण कुठून घेतलेले आहेत किंवा कुठून मिळालेले आहेत, तर हे निसर्गाकडून मिळालेले आहेत. कसे मिळाले त्याचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. पण जन्माच्या वेळी हे 4 घटक निसर्गाकडून मिळालेले असतात. मृत्यू झाल्यानंतर पुन्हा ते निसर्गालाच दिले जातात, म्हणजे निसर्गातच मिसळून जातात. म्हणून बौद्ध धर्मात यालाच पुनर्निर्मिती किंवा निसर्गाची पुनरावृत्ती असं म्हटलेलं आहे. निसर्गाची पुनरावृत्ती काय, तर पृथ्वी, आप, तेज, वायू जे जन्मापासून मनुष्याचं शरीर बनतं ते मृत्यूनंतर पुन्हा ते निसर्गामध्ये मिक्स होतात, म्हणून त्याला निसर्गाची पुनरावृत्ती असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण वस्तूंचा पुनर्जन्म पाहिला, म्हणजे कोणत्या वस्तूचा, तर पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा पुनर्जन्म पाहिला. दुसऱ्या भागामध्ये की कोणत्या व्यक्तीचा पुनर्जन्म. बुद्धाच्या पुनर्जन्माचे 2 भाग केले ना आपण, की कोणत्या वस्तूचा पुनर्जन्म आणि कोणत्या व्यक्तीचा पुनर्जन्म. आता कोणत्या व्यक्तीचा पुनर्जन्म हा मुद्दा आपण घेऊया. भौतिक आणि मानसिक घटकांचे जसेच्या तसे, भौतिक आणि मानसिक घटकांचे जसेच्या तसे मिश्रणांचा पुनर्जन्म बुद्धाला मान्य आहे. याचं स्पष्टीकरण पहा की मृत व्यक्तीच्या शरीरातील पृथ्वी, आप, तेज व वायू हे 4 भौतिक घटक, म्हणजे यामुळे शरीर बनतं. आणि वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाचे म्हणजेच मानसिक घटक आहेत. हे शरीराचे 4 घटक आणि मनाचे 4 घटक त्यांच्या शुद्ध स्वरूपात आणि त्यांच्या मूळ प्रमाणात जसेच्या तसे नवीन बाळात असतील तरच मृत व्यक्तीचा पुनर्जन्म झाला असे म्हणता येईल. म्हणजेच मन आणि शरीरातील, म्हणजे मन व शरीराच्या घटकामध्ये कोणताही बदल न होता सर्वच्या सर्व घटक जसेच्या तसे घेऊन बाळ जर जन्माला आले असेल तर त्याला पुनर्जन्म म्हणता येईल. असा पुनर्जन्म बुद्धाला मान्य होता आणि तीच बुद्ध धम्माची शिकवण आहे असं म्हटलं जातं. आता मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन, फक्त मृत मनुष्याचे सर्व भौतिक घटक एकत्र येऊन एक नवीन देह बनवला तर त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य होऊ शकते. आणि तिसरा मुद्दा याच्यातला की जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. असे कोणत्या व्यक्तीचा पुनर्जन्म या दृष्टिकोनातून बुद्धाने स्पष्टीकरण केलेलं आहे. संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मृत्यूचे 2 अर्थ. आता मृत्यूचे 2 अर्थ कसे ते बघा. सारीपुत्त आणि महाकोटीत यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडलेला आहे बघा. शरीर मृत झाल्यानंतर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर कसं आहे की शरीर शक्ती उत्पन्न करण्याचं थांबवते. मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहामध्ये मिसळून जाते. म्हणजे मृत्यूचे अथवा उच्छेदाचे 2 अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबते मृत्यूनंतर, आणि दुसऱ्या पैलूचा अर्थ जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहामध्ये त्याची भर पडते. असा मृत्यूचे 2 अर्थ सांगण्यात आलेले आहेत. भगवान बुद्ध शरीर घटकांचा पुनर्जन्म मानतात परंतु आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाहीत. याचं स्पष्टीकरण असं की उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे 2 पैलू पडत असल्याने
बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसे. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. तो शरीर घटकांचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. आता भगवान बुद्धांनी पुनर्जन्म प्रवचिला आहे, म्हणजे पुनर्जन्मावरती भगवान बुद्धांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत, परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण म्हणजे एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो आत्मा, याच्यावरती बुद्धांनी मात्र आपले कुठलेही मत मांडलेले नाही. का मत मांडलेले नाही? तर पुनर्जन्म कोणाचा या प्रश्नाचे उत्तर भिक्खू खेमा यांनी राजा प्रसेनजिताला स्पष्ट करून सांगितलेले आहे. आणि भगवान बुद्ध आणि राजा प्रसेनजित यांच्यातला संवादानही तो पूर्ण झालेला आहे. याचे खरे उत्तर काय आहे? तर गूढ गोष्टीबद्दल भगवंतांनी कधीही स्पष्टीकरण केलेलं नाही. याचं कारण, खरं कारण असे की ती निरर्थक म्हणून बुद्धांनी सोडून दिलेली आहेत. जे विज्ञानाच्या कसोटीवर खरे ठरत नाही अशा तत्वांना बुद्धांनी दूर सारलेलं आहे. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा की बुद्धांचे भाकीत जे बुद्धांनी केलेलं होतं अगोदरच्या बुद्धाबद्दल आणि नंतरच्या बुद्धाबद्दल, हा पण मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा हा मुद्दा समाविष्ट केलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धापूर्वी 27 बुद्ध होऊन गेले आहेत आणि तथागत हे 28वे बुद्ध आहे. या 28 बुद्धांबद्दल बौद्ध साहित्यात संदर्भ उपलब्ध आहेत. साहित्याच्या व्यतिरिक्त 28 बुद्धांचे उत्खननात अथवा पुरातात्विक पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. त्यामुळे 28 बुद्ध होऊन गेलेले आहेत याबद्दल कोणाचेही दुमत असता कामा नये किंवा नाही. तथागत बुद्धांनी स्वतः त्यांच्या अगोदर होऊन गेलेल्या बुद्धांचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. याच्याही पुढे जाऊन त्यांच्या नंतर होणाऱ्या बुद्धाबद्दलही भगवंत बोललेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथामधला संदर्भ असा की भगवान बुद्धाला अभिप्रेत असलेल्या पुनर्जन्माविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म पृष्ठ 253 ते 256 या पृष्ठावर ग्रंथात पुनर्जन्म कोणाचा व कशाचा या मतळ्याखाली भगवंताचे विचार सुस्पष्टपणे मांडलेले आहेत. आयुष्याच्या अंतिम क्षणी त्यांची सेवा करणारे त्यांचे प्रिय शिष्य आनंद याला उपदेश देताना भगवान बुद्ध म्हणाले की त्यांच्यापूर्वी लोकांच्या उद्धारासाठी अनेक बुद्ध होऊन गेले आणि माझ्यानंतरही होतील. माझ्यानंतर 2500 वर्षांनी या देशात एक बोधिसत्व जन्माला येईल. तो माझ्यासारखे लोकांच्या, पीडितांच्या, दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी कार्य करेल. तो मैत्रेय बुद्ध म्हणून ओळखला जाईल. भगवान बुद्धाने मीच पुनर्जन्म घेऊन या जगात येईल असे कधीही कोठेही म्हटलेले नाही, कारण त्यांना माहीत होते की त्यांना निब्बाण प्राप्त झाले होते व त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म होणं अशक्य आहे. शाक्य मुनी गौतमाचा तोच पहिला आणि आखरी जन्म होता. याची चर्चा तुम्हाला अनेक ठिकाणी ऐकायला सुद्धा मिळेल. याच्यातला संदेश किती महत्त्वाचा आहे तो बघा. वामनराव गोडबोलेंनी पण याचा संदर्भ दिलेला आहे की भगवान बुद्धाने केलेले उपरोक्त भाकीत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे इशारा तर करत नाही ना, कारण नेमके बुद्धानंतर 2500 वर्षांनी या देशात बाबासाहेब जन्मास आले आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शतकानुशतके अमानवी, पशुतुल्य, गुलामीचे जीवन जगत असलेल्या दलितांना, दीनदुबळ्यांना, पीडितांना स्वावलंबनाचे, स्वाभिमानाचे, शीलाचे आणि प्रगतीचे जीवन जगण्यास समर्थ करून त्यांचा उद्धार यशस्वीपणे केलेला आहे. आता पुनर्जन्मासंबंधी जी मिलिंद प्रश्नामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. राजा मिलिंद म्हणते, नागसेनाला म्हणतो की जो पुनर्जन्म ग्रहण करीत नाही तो हे जाणतो काय की मी पुनर्जन्म ग्रहण करणार नाही, आणि जाणत असाल तर तो कशा पद्धतीने जाणतो, असा प्रश्न राजानी म्हणते नागसेनाला केला. नागसेन म्हणतो की हे महाराज, जे हेतू व प्रत्यय पुनर्जन्म होण्याकरता कारणीभूत आहेत त्या हेतूंच्या व त्या प्रत्ययांच्या मुळेच तो जाणतो की माझा पुनर्जन्म होणार नाही. राजा म्हणतो की मला स्पष्ट होत नाही, तुम्ही उपमा किंवा उदाहरण देऊन स्पष्ट करा. आणि मग बनते उदाहरण देतात
की ज्याप्रमाणे हे राजा शेतकरी ग्रस्त नांगर करून पेरणी करून आपले धान्य भांडार भरून ठेवतो आणि तो नंतर काही काळ नांगरणी पेरणी करत नाही, आधी भरून ठेवलेलेच भांडारामधलं धान्य खातो आणि त्याच्यातलंच तो विकतो, तेव्हा हे राजा तो शेतकरी जाणतो की हे जे धान्य भांडार मला आता फार दिवस पुरणार नाही. त्यावर राजा म्हणतो की होय भंते, तो जाणतो की आता त्याला जास्त दिवस पुरणार नाही. मग भंते विचारतात की तो कशा प्रकारे जाणतो? धान्य भांडार परिपूर्ण भरण्याचे जे प्रत्यय आहेत, राजा उत्तर देतो की धान्य भांडार परिपूर्ण भरण्याचे जे प्रत्यय आहेत ते हेतू व त्या प्रत्ययाच्या आधारे तो जाणतो की हे धान्य भांडार मला जास्त दिवस पुरणार नाही. त्याप्रमाणे हे राजा पुनर्जन्म होण्याचे जे हेतू व प्रत्यय आहेत त्या हेतू व त्या प्रत्ययाच्या अभावामुळेच तो जाणतो की माझा पुनर्जन्म होणार नाही. बनते नागसेन अतिशय उत्तम. त्यानंतर त्याच्याच पुढचा प्रश्न राजाने बनते नागसेनांना केलेला आहे की पुनर्जन्म ग्रहण करीत नाही. म्हणजे राजा म्हणतो की बनते नागसेना, की जो व्यक्ती पुनर्जन्म ग्रहण करीत नाही त्याला काही दुःख वेदना होतात काय? स्थवीर म्हणाले काही होतात तर काही होत नाही. राजा म्हणतो मग कोणत्या वेदना होतात आणि कोणत्या वेदना होत नाहीत? त्यावेळेस स्थवीर उत्तर देतात की हे राजा, कायिक वेदना होतात म्हणजे शारीरिक वेदना होतात, चेतिसिक वेदना होत नाहीत म्हणजे मानसिक वेदना होत नाहीत. ज्या हेतूमुळे व ज्या प्रत्ययामुळे कायिक दुःख वेदना उत्पन्न होतात त्याचे जे हेतू व प्रत्यय आहेत ते समाप्त न झाल्यामुळे कायिक दुःख वेदना होतात. ज्या हेतूमुळे व ज्या प्रत्ययामुळे चेतिसिक दुःख वेदना उत्पन्न होतात त्याचे हेतू व प्रत्यय समाप्त झाल्यामुळे चेतिसिक वेदना होत नाहीत. पुन्हा पुन्हा ऐका. हे राजा, भगवान बुद्धाने सुद्धा स्पष्ट म्हटले आहे की त्याला एकाच प्रकारची म्हणजेच कायिक वेदना होत असते, चेतिसिक होत नाही. बनते नागसेन, ही जी दुःख वेदना होते मग त्यामुळे तो परिनिर्वाणाला का प्राप्त होत नाही? त्यावेळेस नागसेन म्हणतो की हे राजा, अरहंताला मैत्री भाव किंवा द्वेष राहत नाही. त्याचप्रमाणे अरहंताना न पिकलेली वस्तू तोडायची इच्छा नसते. पंडित वस्तू पूर्णपणे पिकण्याची वाट पाहतात. आणि यावरती एक सुंदर अशी गाथा सांगितलेली आहे की हे राजा, धम्मसेनापती सारीपुत्र स्थविराने जी गाथा सांगितलेली आहे ती मी तुमच्या समोर सांगतो. आणि म्हणते नागसेन ती गाथा म्हणतात. ती गाथा काय आहे की नाभिनंदामी मरणं नाभिनंदामी जीवितं कालंच पटिकंखामी निब्बासं भतको यथा नाभिनंदामी मरणं नाभिनंदामी जीवितं कालच पटिकंखामी संपजानो पटिसुत्तोती. ही अतिशय सुंदर गाथा आहे. तिचा अर्थ समजल्यानंतर तुमच्या समोर लक्षात येईल की धम्मसेनापती सारीपुत्र काय म्हणतात की मी मरणाचे अभिनंदन करीत नाही, मी जिवंत असल्याचे अभिनंदन करीत नाही. ज्याप्रमाणे मजूर कामाची वेळ संपल्यानंतर मजुरीची वाट पाहतो, मी माझ्या त्या दिवसाची वाट पाहतो. मी मरणाची प्रशंसा करीत नाही, मी जिवंत राहण्याची प्रशंसा करीत नाही. जाणीवपूर्वक विचार करून मी माझ्या काळाची वाट पाहतो. वा बनते नागसेन, अतिशय उत्तम. आणि पुढे पुन्हा एक प्रश्न विचारतात की बनते नागसेन, तुम्ही आधीच नामरूपासंबंधी म्हणजे मन आणि शरीरासंबंधी सांगितल्याप्रमाणे हे नाम काय आहे आणि रूप काय आहे? हे राजा, जी स्थूल म्हणजे भौतिक वस्तू आहे ते रूप म्हणजे शरीर आहे, व जे सूक्ष्म चित्त चैतसिक धर्म म्हणजे संचेतना आहे ते नाम म्हणजे मन आहे. म्हणजे मन आणि नाम, नामाला मन म्हटलेलं आहे आणि रूपाला शरीर म्हटलेलं आहे. याचं स्पष्टीकरण आपण अगोदर पाहिलेलंच आहे. मग बनते नागसेन, कोणत्या कारणामुळे मन किंवा शरीर पुनर्जन्म ग्रहण करीत नाही? हे खूप महत्वाचं आहे बघा. काय प्रश्न आहे की कोणत्या कारणामुळे मन आणि शरीर पुनर्जन्म ग्रहण करीत नाही? त्यावेळेस नागसेन उत्तर देतात की हे राजा, मन आणि शरीर हे एक दुसऱ्यावर आश्रित अथवा अवलंबून आहेत. म्हणजे मन शरीरावर अवलंबून आहे आणि शरीर संपूर्ण मनावर अवलंबून आहेत.
ते एक दुसऱ्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. राजाला हे स्पष्ट होत नाही. मग राजा पुन्हा सांगतो की हे बनते, उपमा देऊन सांगा, उदाहरण देऊन सांगा. त्यावेळेस बनते नागसेन उदाहरण देताना म्हणतात की ज्याप्रमाणे हे राजा कोंबडीच्या पोटात गर्भजल म्हणजे कलल नसेल तर अंडे सुद्धा निर्माण होणार नाही. जेथे गर्भजल आहे तेथेच अंडे आहे. दोन्ही एक दुसऱ्यावर आश्रित आहेत. एकटे कोणीही उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे हे राजा, जर तेथे मन नसेल तर शरीर सुद्धा असणार नाही, आणि जेथे मन आहे त्याचे शरीर सुद्धा असणार आहे. दोन्ही एक दुसऱ्यावर आश्रित आहे. कोणीही एकटे उत्पन्न होत नाही. हे अगदी प्रारंभ काळापासून सुरू आहे, म्हणते नागसेन. अतिशय उत्तम, अतिशय उत्तम असा राजा म्हणतो. आपण जे सगळे मुद्दे पाहिले त्या मुद्द्याचा संक्षिप्त सारांश आपण घेऊया आणि थांबूया. आपण जे मुद्दे पाहिले त्याचा सारांश असा, त्यातला एक अनुमान पहिला आहे की बुद्ध 4 वस्तूंचे पुनरुज्जीवन मानतात. एक पृथ्वी, दुसरा आप, तिसरा तेज, चौथा वायू. या 4 शरीर घटकांचे पुनरुज्जीवन बुद्ध मानतात. मृत व्यक्तीच्या शरीरातील 4 भौतिक घटक आणि मानसिक घटक यांच्या शुद्ध स्वरूपात मूळ प्रमाणात जसेच्या तसे नवीन बाळात आले असतील तर असा पुनर्जन्म बुद्धाला मान्य होता. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तर त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. आणि जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनला असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. हा विषय लक्ष केंद्रित करून तुम्ही ऐकल्यास समजायला सोपा होईल. पुन्हा पुन्हा ऐकला तर धम्म समजून घेण्याचा पाया तुमचा सशक्त होईल. पण हे लक्षात ठेवावे, हे प्रवचन शांतपणे तुम्ही ऐकले त्याबद्दल सर्व धम्म बंधू भगिनींचे आभार मानतो. सबस्क्राईब करून आपले सकारात्मक मत मांडून आपण व्हिडिओचा प्रचार करून आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू साधू.